तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर देशभरात राष्ट्रप्रेमाची लाट उसळली आहे। याच प्रेरणेतून मंगळवार दिनांक 20 मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात भारतीय जनता पार्टीसह विविध संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली। रॅलीची सुरुवात लहुजी वस्ताद चौक मंदिर परिसरातून झाली ते जिलजमता चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला। दौंडचे या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, माजी सैनिक, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव। गेल्या 22 जुलैला पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये 26 भारतीय निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि सातत्याने पाकिस्तान ही कुरघोडी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे। परंतु जेव्हा मोदीजीचं सरकार आलं तेव्हापासून याला आळा बसला होता, परंतु पाकिस्तानची ही खोड कायमची मोडायची या उद्देशाने मोदीजींना सैन्याला आदेश दिले आणि त्याप्रमाणे आपल्या इंडियन आर्मीने तिन्ही दलाने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अटॅक केला। त्याच्यामध्ये त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यातून एक संदेश जगामध्ये गेला की भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक आणि भारताचे प्रत्येक देशवासी हे किती मजबूत आहेत आणि अशात या सैन्य दलाचा जो सन्मान आहे तो वाढवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मंडळ स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून शेगाव शहरामध्ये ही आज रॅली आयोजित करण्यात आली। या रॅलीमध्ये अनेक नागरिक, अनेक कार्यकर्ते, संघटना, पक्षाचे सर्व लोक हे सहभागी झाले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय भारत। आज जो शेगाव भाजपा की तरफ से तिरंगा यात्रा निकली है, ये दर्शाने के लिए कि हम पाकिस्तान से कई गुना मजबूत है और जो इन्होंने आपने को पाकिस्तान को अपने पे वार किया था, आज उसमें हम उसके 10 गुना